हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर अपर्णाज होमिओपॅथी. मी डॉक्टर अपर्णा. तर आज आपण डिस्कस करणार आहोत राजगिराबद्दल. तर सर्वात पहिला फायदा म्हणजे ह्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे, त्यामुळे डायबिटीज पेशंट्स ह्याला खाऊ शकतात. पिठाचा वापर तुम्ही चपाती, रोटी, डोसा ह्यासाठी करू शकता, पण ह्याचं चिक्की आणि लाडूमध्ये सेवन करू नका. ह्याने ग्लायसेमिक इंडेक्स वाढून शुगर बूस्ट होऊ शकते. सेकंड म्हणजे हे प्लांट बेस्ड प्रोटीन आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये 9 टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड्स आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला जर मसल रिपेअर किंवा मसल ग्रोथ हवी असेल तर तुम्ही ह्याचं सेवन करू शकता. तिसरा फायदा, ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर आहे, त्यामुळे कॉन्स्टिपेशन किंवा गॅसेसचा त्रास, गट हेल्थ रिलेटेड समस्या ह्यामुळे दूर व्हायला मदत होते. त्याचबरोबर चौथं म्हणजे ह्याच्यामध्ये आयर्न जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे ज्या लोकांना ॲनिमियाचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी ह्याचं रोज सेवन केल्याने रक्त तुमचं व्यवस्थित जागेवर राहू शकतं. त्याचबरोबर पाचवं म्हणजे हे जास्त प्रमाणात ह्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, त्यामुळे दातांचा ठिसूळपणा असो या हाडांचा ठिसूळपणा ह्याने नक्कीच कमी होऊ शकतो. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट होते, म्हणजे जर तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल असेल तर ते कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर हे जरी दिसायला छोटं किंवा लघु असेल तरी ह्याने खाल्ल्यानंतर ते पोट भरलेलं वाटतं, त्यामुळे वेट लॉस मॅनेजमेंटमध्ये देखील ह्याचा खूप जास्त फायदा होतो. अँटी इन्फ्लामेटरी किंवा अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे तुम्हाला ह्याने इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते आणि वेट लॉस मॅनेजमेंटमध्ये तर ह्याचा खूप छान फायदा आहे, त्यामुळे ह्याचं सेवन रोज केल्याने होणारे हे फायदे होतात. अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी लाईक, फॉलो आणि शेअर